आणि महत्वाचं सचिन त्यावेळेस आपले जे पोरांचे झालं त्यावेळेस श्रेयस राजेंद्र शेणकर हा अल्पवयीन होता त्यावेळेस शब्द दिलेला आहे आपल्याला तिथं तर तो वयात आल्यानंतर याच्या बरोबर त्याला घेणार त्याच्यामध्ये ते काम लगेच झालं पाहिजे. आम्ही उपोषण तुमच्या 30 कोटी जबाबदारी आम्ही घेतो काढून द्यायची. तुम्ही आमच्या बरोबर चला त्यांचा गुन्हा दाखल करा. तुम्ही 30 कोट्यांनी बुडवले त्याच्यावर तुम्ही एक शब्द बोलत नाही. पुढे आणा ऐका सगळे आपले जे कर्मचारी आहेत हे बरोबर कामगारांची जबाबदारी तेवढीच आहे. प्रत्येकानं निदान 2 एकर क्षेत्र असलं तर 1 एकर ऊस लावला पाहिजे. घेतलेला 3,000 देतो, गटात पण 3,000 देतो. त्यांचा वाहतुकीचा प्रोसेस खर्च जर बघितला तुम्ही गटात 200 रुपये जास्त ना तुम्हाला काय अर्थ नाही. गटात 32,000 आपण देतोच जास्त आपण पुढे कमी आपली सगळ्यांची जबाबदारी एक आहे. काय सांगताय ऐका बडबड करू नका. कारखाना हा अडचणीत आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि ऊसाशिवाय कारखाना चालणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून जर चालवलं तर तो आगस्ती कारखाना चालवणार आहे तरच चालेल, नाही तर तो चालणार नाही. माझं असं मत आहे का पगार वाढवायला तुम्ही व शेतकऱ्यांची मुलं आहे इथले जे काही ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्या जमीनदारांची मुलं आहेत. तुमची भागीदारी त्याच्यात आहे. तुम्हाला 20% द्यायला हरकत नाही, परंतु आपली जबाबदारीसुद्धा आपण पाळली पाहिजे. ऊस लावणं, नियमित काम करणं, शिस्तीचं पालन करणं एवढ्या ह्या गोष्टी मात्र सगळ्यांना आल्या पाहिजेत. एवढीच माझी विनंती आहे. 20%ची तुम्हाला वाढ करण्यात येत आहे. हे जाहीर